छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत आयोजित विकास आराखडा कार्यशाळेमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळालाय। कार्यशाळेसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य वेळेवर उपस्थित राहिले, मात्र संबंधित शासकीय अधिकारी आणि कर्मचारीच अनुपस्थितीत राहिल्याने लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केलाय। राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत विकास आराखडा तयार करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य वेळेवर उपस्थित होते, मात्र संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीच वेळेवर न पोहोचल्याने लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी पसरली होती। कार्यक्रमाला बोलावूनही अधिकारी उशिरा आल्याने कार्यशाळेचं नियोजन कोलमडल्याची टीका करण्यात आली आहे। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लोकप्रतिनिधींचा मौल्यवान वेळ वाया गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे। विकास आराखड्यासारख्या महत्त्वाच्या विषयावरील कार्यशाळेत अधिकाऱ्यांची अनुपस्थिती ही गंभीर बाब असल्याचं सांगत अशा निष्काळजी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे। प्रशिक्षणाचा एक भाग आहे नाश्ता। प्रशिक्षण कशासाठी लागले? सर्व सदस्यांचं प्रशिक्षण लावलं। बरोबर आहे, वेळ दिली आम्हाला। बरोबर आहे, वेळ कशासाठी दिली? वेळ नव्हती द्यायची। आम्ही आमच्या पद्धतीने आलो प्रशिक्षण कामं सोडून सकाळी आम्ही वेळेला महत्व देणारे लोक आहेत, वेळेवर येणार आहेत। तुम्ही सुद्धा अधिकाऱ्यांनी वेळेचं भान ठेवलं पाहिजे, वेळेवरती कार्यक्रम चालू केला पाहिजे। लोकप्रतिनिधी येऊ ना येऊ, तुम्ही तुमचा कार्यक्रम चालू केला पाहिजे। लोकप्रतिनिधीसाठी तारखेला सुद्धा जिल्हा परिषद मेंबर महोदयांचं प्रशिक्षण झालं याच सभागृहामध्ये। असं दुपारी त्याच्यामध्ये उपस्थित